बऱ्याच लोकांना वाटतं की मी काम करत नाही. आदाब, सत श्री अकाल, जय जिनेंद्र. केम छो, कसं काय? मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मनभास आणि भुक्कड या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर वांग्यांच्या भरताचं सीझन चालू झालेला आहे. भरीतच भरीत आहे सगळीकडे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की खूप छान भरीत कुठं मिळतं. आजचं आपलं पहिलं लोकेशन आहे जळगावातील A1 भरीत सेंटर. इथं आपण जाणार आहोत आणि भरीत मेकिंगची प्रोसेस पाहणार आहोत आणि खाणार पण आहोत भरीत. तर इथं कसं यायचं? हा आहे भुसावळ रस्ता. हा रस्ता जातो भुसावळला. तर मुळात रस्ता कुठंच जात नाही, रस्त्यावरचे लोक जातात आणि त्याच्याच आहे इकडे डाव्या बाजूला A1 भरीत सेंटर. तर आता आपण आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात. राजेश काळे म्हणून इथं सर आहे, त्यांच्याशी बोलूयात. हाय सर. नमस्कार. आपल्याकडे सर्व खानदेशी पद्धतीने जेवण बनवलं जातं. जास्त करून आपल्याकडे जे जळगाव जिल्ह्यामध्ये विकलं जातं वांग्याचं भरीत, नंतर आपली मटकी, खानदेशी पिठलं, उडीद डाळ, शेवग्याच्या शेंगा, ह्याच्या सगळ्या घरगुती भाज्या बनवून विकण्याची आमची एक वडिलांची संकल्पना होती, ती आम्ही जोपासलेली आहे. अच्छा. वडिलांनी सांगितलं की बाबा नोकरीपेक्षा हा व्यवसाय कर. मला तर पोलीसमध्ये जायची इच्छा होती खूप. पोलीसमध्ये न जाता मी व्यवसायात लागलो. अच्छा. साधारण आता 30-31 वर्षाच्या वरती झालेलं आहे आम्हाला. अच्छा. आधी आमचं शॉप बाहेर होतं गावात, मग नंतर काही कारणास्तव आम्हाला इकडे यावं लागलं हायवेला. हायवेला आता येऊन आम्हाला 10 वर्ष होण्यात आलेली आहे. मी सकाळी 9ला उघडतो आणि संध्याकाळी साधारण 10ला बंद करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असतो. तर आता मला भरीत तर खायचंच आहे, पण मला पाहायचं पण आहे की भरीत कसं बनवता म्हणून. ठीक आहे ना, चला तुम्ही बघा माझ्याबरोबर या. इतर हॉटेलमध्ये कारागीर असतात, पण या ठिकाणी जे मालिक आहेत ते स्वतःच भरीत बनवत आहे. तर आता सर भरीत बनवणार आहे आणि आता आपण पाहणार आहोत की ते कसं भरीत बनवतात घरगुती पद्धतीने. ठीक आहे. तर हे 2 वांगे आहे जे मी आता सोलणार आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की मी काम करत नाही, तर आपण इथं आपल्याला चान्स मिळाला आहे, आपण करून घेऊयात. त्यांनी खूप फास्ट केलं, मला खूप वेळ लागतोय ते करायला. त्यांची स्पीड मी पकडूच शकत नाही. फायनली हे कसं तरी मी काढलेलं आहे थोडंफार. आता आपण याचं भरीत बनवूयात.
तर तुम्ही पाहिलंय की वांग्यांची साल काढली आहे आणि फायनली आपलं भरीत कंप्लीट झालेलं आहे. तर हे एवढं मोठं भरीत आहे, एक पन्नी म्हणजे 20 किलोचं हे भरीत रेडी झालेलं आहे A1 भरीत सेंटरमध्ये. आता भरीत तर झालं आहे, आता आपण पाहू भाकरी कशी बनवतात या ठिकाणी. ठिकाणी त्यांनी भरीत आणि भाकरी केळीच्या पानावर दिलेली आहे आपल्याला. सोबतच इथं हा ग्लास भरून कढी आहे. तर तुम्ही भाकरीचा काला मोडून कढी पण खाऊ शकता त्याच्यासोबत, नाही तर डायरेक्ट कढी पिऊ शकतात. आणि असं की इथं एक सिस्टीम आहे की तुम्हाला काउंटरवरनं कुपन घ्यायचं आहे, तुमची जी ऑर्डर आहे ती द्यायची आहे आणि मग तुमची ऑर्डर यायची वाट पाहायची आहे आणि इथं बसून ते संपवायचं आहे. तर आता मी सुरुवात करते. भरीत असलं की जास्त वेळ थांबायचं नसतं, ते गरम गरम असतं तेव्हाच ते पोटात गेलं पाहिजे. म्हणून आपण आता इथं पहिला बाईट खाऊयात भरताचा. लाजवाब आहे आणि एवढी मोठी मिरची पण आहे माझ्याकडे. ही कळण्याची भाकर आहे, त्या भाकरीसोबत भरीत खूप 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 छान लागतं आहे. म्हणजे जळगावची वरणबट्टी, वांग्याची भाजी, भरीत हे तुम्ही जळगावच्या बाहेर खायला गेले तर तुम्हाला भेटणार नाही, जसं जळगावमध्ये मिळतं. तर खूप भारी आहे. आपण कढी पण पिऊया, ती गरम आहे. हिवाळ्यात गरम गरम कढी खूप छान लागतं, बेस्ट. इथं कांदा पण आहे, आपण कांदाही खाऊयात. आणि भरितावर लिंबू खूप छान लागतं. मी लिंबू पिळायचं विसरले कारण भरीतच इतकं छान होतं. टोमॅटो रेट्स माहितीच पाहिजे. तर भरीत आहे 60 रुपये प्लेट आणि भरीत सोबत भाकरी पण तुम्हाला हवी असेल तर 95 रुपये प्लेट आहे. म्हणून तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. आणि फक्त भरीतच नाही आहे, या ठिकाणी भरपूर सारे घरगुती भाजी आपल्याला बनवून मिळेल. जसं की भरीत तर घरगुतीच बनलेलं इथं तुम्ही आणि मी पाहिलंच आहे. भरीत, भाकरी, पोळ्या सगळं घरगुती पद्धतीनेच बनवलं जातं आहे, घराची चव येते. मला कळतं आहे मला खाताना पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं आहे म्हणून, पण आता नाईलाज आहे. मी इथे येऊन गेली आणि मी खाते. तुम्हाला पण खायचं असेल तर तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. खाता खाता मिरचीचा वेळ आलेला आहे. आता आपण मिरचीला खाऊयात. इस मिर्ची को हमने बीच में से फाड़ डाला है. आणि नेहमीप्रमाणे मी जेवण करून थकली आहे. मी सारखा खूप वेळ लावत मी अर्धी भाकर संपवली आहे, एक ग्लास कढी संपवली आहे. इथं आपण कस्टमर खात आहेत त्यांना थोडंसं डिस्टर्ब करूया. हाय योगिता मॅम. हाय. तुम्ही A1 भरीत सेंटरला भरीत खातायत, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? अतिशय उत्तम आहे. इथली म्हणजे जी खासियत आहे ना ती मेन म्हणजे केळीच्या पाण्यावर मिळतं. ते जळगावमध्ये मोस्ट ऑफ कुठंच मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही म्हणजे बऱ्याचदा इथे येऊन गेलेलो आहे. अच्छा, टेस्ट कशी आहे? टेस्ट अतिशय छान आहे. हा इतर इथे म्हणजे बऱ्याचदा आम्ही कढी, इथली कढी आवडते आम्हाला. परत साबुदाणा खिचडी छान आहे. आपली रेग्युलर खिचडी, शेवभाजी, बऱ्याच आयटम आवडतात. एकदम नॅचरली घरगुती आहेत, त्याच्यामुळे एकदम छान. ओके, थँक्यू. इथं आपलं भरीत भाकर आणि कढी खाऊन झाली, कढी पिऊन झाली आणि भरीत भाकर खाऊन झालेली आहे. तर हे ठिकाण
येवन भरीत सेंटर. इथं कसं यायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आपण मेकिंगही पाहिलेली आहे, खूप छान एक्सपिरियन्स होता. इथं आलेले कस्टमरही इथलं जेवण खूप छान एन्जॉय करतात. तर तुम्हालाही फक्त मला खाताना बघायचं नसेल आणि स्वतः इथे येऊन खायचं असेल तर लवकरात लवकर इथे या आणि भरताचा आनंद घ्या. आता वेळ झालाय आपल्या ऐराणी म्हणीचा. ती म्हण अशी आहे, आचर वचर अँड डॅश डॅश ना पाचर. आता ही गाडलेल्या जागा भरून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण म्हण लिहून पाठवा. आणि त्या व्यतिरिक्त हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.